विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी सुरेश काळे। विश्व 24 न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। परतूर प्रतिनिधी सुरेश काळे। आज दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी परतूर तालुका विधी सेवा समिती व परतूर वकील संघ परतूर यांचे संयुक्त विद्यमाने कायदेशीर शिबिर लिंगसा तालुका परतूर जिल्हा जालना येथे घेण्यात आले। या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून MP वेडेकर साहेब हे लाभले। त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती म्हणून श्री SG देशपांडे सर हे लाभले होते। त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय सुरेश काळे सर यांनी केले व आभार प्रदर्शन TV मगर सर यांनी मानले। त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी श्री शांतनू कपाळे विद्यार्थी हे सुद्धा उपस्थित होते। त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी लिंगसा गावचे सरपंच रमेश गायकवाड, ग्रामसेवक BR राठोड साहेब, गावचे उपसरपंच इंद्रजित डवले साहेब, त्याचप्रमाणे गावचे नागरिक वैजनाथ दराडे भाऊ देवडवले, तुकाराम सूर्यवंशी, भगवान डवले, लक्ष्मण कडपे हे सुद्धा उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲडव्होकेट MP वेडेकर साहेब यांचे पुष्पहार घालून गावचे सरपंच श्री रमेश गायकवाड सरांनी स्वागत केले। त्याचप्रमाणे SG देशपांडे सर यांचे स्वागत ग्रामसेवक BR राठोड साहेब यांनी केले। हा कार्यक्रम पार पडत असताना ॲडव्होकेट वेडेकर साहेब यांनी असंघटित कामगार यांचा विषय मांडला। त्याचप्रमाणे ॲडव्होकेट श्री SG देशपांडे यांनी अध्यक्षीय भाषण करत असताना नालसा स्कीम 2015 जनरल अवेअरनेस प्रोग्राम विषयी भाषण केले। त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे आभार ॲडव्होकेट TV मगर यांनी मानले। जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, कमेंट करा आणि शेअर करा। या ठिकाणचे उपसरपंच श्री डवले साहेब व आपल्या येथील ग्रामसेवक राठोड साहेब, त्यानंतर आमचे मगर साहेब, ॲडव्होकेट मगर साहेब, शंतनू आणि ॲडव्होकेट काळे साहेब व जमलेल्या बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी विधी सेवा प्राधिकरण समिती तालुका परतूरच्या वतीने कायदेविषयक शिबिराचं आयोजन केलेलं आहे। हे कायदेविषयक शिबिर का घ्यावं वाटतंय की बाबा तुम्हाला जे आहे किंवा कायद्याचं ज्ञान हे प्राप्त करण्यासाठी प्रत्येक माणसाला हा जन्मतःच कायदा माहीत नसतो। त्याला जेव्हा जेव्हा आम्ही सांगू त्याच्यानंतर तुम्हाला माहिती होती। आता MP वेडेकर साहेबांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे की बाबा तुम्हाला ते संघटित कामगार, असंघटित कामगार कशा प्रकारचे असतात, असंघटित कामगाराचे कार्य काय आहे, असंघटित कामगाराला फायदा कशा पद्धतीने होऊ शकतो किंवा त्याला रजिस्ट्रेशन करणं जरुरी आहे। रजिस्ट्रेशन कशामुळं की बाबा रजिस्ट्रेशन केल्याशिवाय ह्या सुविधा भेटणारच नाहीत तुम्हाला। यांनी एवढे जे सांगितलेले आहेत सुविधा किंवा त्याला जर ऍक्सिडेंट झाला तर 50,000 रुपये मिळतात, त्याच्यानंतर त्याला त्याची जर डेथ झाली तर त्याला 2 लाख 3 लाख रुपये मिळतात इन्शुरन्स म्हणून। पण त्या ठिकाणी म्हणजे समजा तुम्ही जर रजिस्ट्रेशन नाही केलं, त्याचं असंघटित कामगार म्हणून त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्या रजिस्ट्रेशन केल्यानंतर या सुविधा भेटतात तुम्हाला। त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्र गोळा करून तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनला जावं लागतं। त्या रजिस्ट्रेशनचे कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड आहे, तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्याचं सर्टिफिकेट आहे किंवा असंघटित कामगार म्हणून तुम्ही एखाद्याकडे काम करता ना तर त्याचं सुद्धा सर्टिफिकेट, त्याचं ॲफिडेव्हिट, याचं ॲफिडेव्हिट हे सगळं घेऊन जाऊन त्या ठिकाणी जालन्याला तुम्हाला जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागतं। त्याचं ऑफिस जालन्याला आहे। त्यांनी सांगितलंय किंवा कोणतं भाऊ संसद कामगार भवन या ठिकाणी त्या ठिकाणी त्याचं ऑफिस आहे आणि त्या सरपंच यांचे मिस्टर गायकवाड सर तसेच ग्रामसेवक माननीय राठोड सर व या कार्यक्रमास उपस्थित ॲडव्होकेट ज्यांनी याचा छानसा असं प्रास्ताविक केलं असे ॲडव्होकेट मगर सर, शंतनू कपाळे, तसेच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे ॲडव्होकेट सुरेश काळे व आपण सर्व ग्रामस्थ। आज या ठिकाणी आपण जनरली पाहतो की जसं सूत्रसंचालन करताना सुरेश काळे यांनी सांगितले की आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जो आपलं आयुष्य दैनंदिन आहे हे कायद्याला अनुरूप आहे। हे आपण प्रत्येक या जगामध्ये जर काय राज्य करत असेल तर कायदे राज्य करतात। आपलं जनजीवन हे कायद्यानुसार चालत आहे।
आणि सर्वसामान्य माणसाला कायद्याची माहिती नसल्यामुळे या राष्ट्रीय प्राधिकरण या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर ती माहिती देण्याचे कार्य केले जाते, राज्य स्तरावर केले जाते, डिस्ट्रिक्ट स्तरावर आणि तालुका स्तरावर. आजचा जो कार्यक्रम होत आहे हा तालुका विधी सेवा प्राधिकरण व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. तर या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे, याचं जे एम आहे, याचं जे ऑब्जेक्ट आहे की सर्वसामान्य लोकांना कायद्याची माहिती व्हावी, की कायदा हा सर्वसामान्य लोकांसाठी आहे. आता जनरली तुमचं जर काही काम पडलं तुम्ही काय करता, कोर्टात येता, वकिलाला फीस देता किंवा त्यापुरती तुम्ही माहिती मिळते. पण जी जनरल माहिती आहे, सर्वसामान्य तुम्ही एक भारताचे सुजाण नागरिक आहात तर तुम्हाला कायद्याची माहिती असली पाहिजे. कारण एखाद्या व्यक्तीवर अन्याय कधी होतो ज्यावेळेस त्याला त्याचे अधिकार माहित नसतात. जर तुम्हाला तुमचे अधिकार, कायदा माहित असला, तुमचे अधिकार माहित असले, तुमच्यावर कोणी अन्याय करणार आणि तुम्ही इतरांवर अन्याय करणार, तर मग जर कायद्याचं राज्य या देशामध्ये प्रस्थापित करायचं असेल तर सर्वसामान्य जनतेला कायदा माहित असला पाहिजे. या अनुषंगाने या शिबिरांचं आयोजन केलं जात आहे. तर या आजच्या शिबिराचा जो विषय आहे की नालसा लीगल सर्व्हिस टू द वर्कर्स इन द अनऑर्गनाइज्ड सेक्टर स्कीम 2015 जनरल अवेअरनेस प्रोग्राम. म्हणजे याचा जो आहे की नालसा जी नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी आहे यांनी 2015 मध्ये एक योजना आणलेली आहे की आपण पाहतो की भारतामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत परंतु त्या सर्वसामान्यांना माहिती होत नाहीत. मग ह्या योजनेचं इम्प्लिमेंटेशन, याची अंमलबजावणी करण्यासाठी या कायद्याचा आधार बनवलेला आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.